आपल्याकडे मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या घटना घडत आहेत, ज्या कावळ्यामधली अनैसर्गिक मॉर्टॅलिटी किंवा अनैसर्गिक मृत्यू घडते, त्या अनुषंगानं प्रशासन कायमच अलर्ट मोडमध्ये असतं. परंतु काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत. सध्या इनिशिएशन झालेली आहे प्रोसेस. आता आपले पुढची स्टेप अशी असणार आहे की आत्तापर्यंत जंगली पक्ष्यांमध्ये आढळतो आहे. जेव्हा आपल्या घरगुती पक्ष्यांमध्ये जसं की डोमेस्टिक फाऊल म्हणजे घरगुती कोंबड्यामध्ये हा जर आजार आढळला तर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची आहे. ॲक्शन घेण्यासाठी सगळा प्लॅन तयार आहे. आमच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणजे शीघ्र कृती दल हे तयार झालेले आहेत. ते आमचे कायमच तयार असतात. परंतु आता आपण त्यांना पूर्ण जे लागणारी जी सुविधा आहे किंवा जे काही करायची ॲक्शन आहे त्याची उजळणी झालेली आहे आपली. आणि सध्या जे की आपल्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयामार्फत आज अगदी आपण पाहिलं सणासुदीच्या दिवशीसुद्धा सकाळपासून टीम कार्यरत आहेत. कारण ही एक प्रकारची हेल्थ इमर्जन्सी असू शकते. आपल्याला इनिशियल स्टेजवरच जर याच्यावर कंट्रोल मिळवला तर ही जी इमर्जन्सी वाढण्याऐवजी जागच्या जागेवर कमी होण्यासाठी मदत होईल. त्या दृष्टीने सर्व काही प्रयत्न केले जातात.